आपल्या एकमेव नगराध्यक्ष भुसावळच्या अपात्र झालेले आहेत. त्यांनी थेट आरोप लावला की संजय सावकारे यांनी चुकीचे कागदपत्र बनवून आणि मला अपात्र वगैरे केले. आजच्या परिस्थितीला त्या अपात्र झाल्यानंतर आपल्या पक्षातील एकही बड्या नेत्यांनी एक शब्दही काढला नाही तर कुठेतरी एकाकी पडल्याचं अजिबात नाही. त्यांच्याशी प्रमुखांशी आमची चर्चा चालू आहे. भाऊंची चर्चा चालू आहे. पक्षाच्या सरकाराच्या वेळेला आले होते त्यांच्याशी मी नगराध्यक्षांशी पण बोललेलो आहे. त्यांनी ज्या ज्या वेळेला पक्षाशी बोलतील त्यावेळेला मला एक सांगायचं वाटतं, लोकशाहीला कधी आपण मानणार आहोत म्हणजे निवडून आला की त्या निवडून आलेल्याला अपात्र करायचं आणि परत सत्तेचा वापर करून लगेच त्या ठिकाणी ही एकच केस नाहीये. अशा 2-3 केस आहेत ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये विरोधातला माणूस निवडून आलेला आहे त्याला अपात्र करण्यासाठी लगेच खेळी केली जाते. आता सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद आपण बघितली ना, म्हणजे सत्तेचा वापर करून विरोधातली घेतलेली सत्ता परत मिळवण्यासाठी ज्या सत्तेचा उपयोग केला जातो शेवटी कायदेशीरच लढाई लागणार आहे. ती कायदेशीर लढाई आपण लढतो. सर, राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं चित्र समोर येत आहे. SRPF 2 येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये 85 प्रश्न हे खासगी प्रकाशनामधून या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. 3977 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यावरूनच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच रोहिणीताईंनी देखील पोस्ट केली. नाही, हा विषय मला माहित नाही, रोहिणीताईंना माहित नाही बोलतील. परंतु एक आहे की भरती प्रक्रिया जी आहे ती निपक्षपणाने झाली पाहिजे. हजारो एकदम पोलीस भरती आता होत नाहीये. पोलीस भरती करण्याच्या संदर्भात त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. मागच्या वेळा 12,000 पोलीस भरती करतो सांगितलं. काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलले की आता लगेच पोलिसांची भरती करणार. मला वाटतं की या भरती प्रक्रियेतून राज्यामध्ये जो कोणी तरुण मेहनत करत असो, मागे सुद्धा एक आंदोलन झालं होतं की आम्हाला वयोमर्यादा वाढवून द्यावी, कारण पोलीस भरती न झाल्यामुळे ज्यांची पात्रतेच्या असलेल्या वयामर्यादेतून ते अट शिथिल करावी म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं होतं. आम्ही आवाज उठवला होता. मला वाटतं की या सर्व प्रक्रिया करत असताना त्यात जर भ्रष्टाचार झाला असेल तर सरकारचा हा फेल्युअर आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही पश्चिम बंगाल